याच्यामध्ये मला अजून एक फार इंटरेस्टिंग प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की अष्टहजारी शिखर जे काही वलय आहे ज्याला आपण म्हणतो की हे संपूर्ण वलय आहे, म्हणजे मला एव्हरेस्ट करायचंय तर हे स्वतःच्या माझ्या फेमसाठी करायचंय, बरोबर, हे एक आपण वलय म्हणतो, बरोबर. पण उद्या जर मी एखाद्या कंपनीकडे गेलो किंवा मी कुठल्या एका स्पॉन्सरकडे गेलो आणि मी त्याला विचारलं की मला एव्हरेस्ट क्लाइंब करायचं किंवा इतर कुठलं तरी 8,000 मीटरचं पीक जे फेमस आहे, पैसे लागतात, जिथे 35-40 लाख रुपये लागतात किंवा व्हॉट एव्हर एक अमाऊंट लागते, आणि मी जर एखाद्या माणसाकडे गेलो विचारायला की मला एक 5 लाख रुपयाची मदत पाहिजे किंवा एक 2 लाख रुपयाची मदत पाहिजे, तर हे कितपत योग्य आहे विचारणं ऍज अ स्पॉन्सरशिप? कारण की एव्हरेस्ट सारखं शिखर सर करणं हे तुमच्या स्वतःच्या अचिव्हमेंटसाठी सर करतोय आपण, त्याच्यातनं नवीन काही घडत नाहीये किंवा गिर्यारोहणामध्ये काय तुम्ही एक वेगळी अचिव्हमेंट केली आहे का? तर आजच्या घडीला हा जर प्रश्न मी कदाचित तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल नाही, बरोबर. याच ठिकाणी तो हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न माझा असा असेल की मलाच काहीतरी वेगळं एक्सप्लोरेशन करायचंय इंडियन हिमालयाज मध्ये. लेट्स से आपण काराकोरम मध्ये गेलो, बरोबर, की जिथे आतापर्यंत कदाचित त्या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणी गेलेलं नसेल, बरोबर. तर या गोष्टीकडे कदाचित तोच स्पॉन्सर वेगळ्या पद्धतीने बघू शकतो, बरोबर, कारण की त्याला कदाचित गिर्यारोहण काय असतं ह्याचं नॉलेज असूही शकेल किंवा नसूही शकेल, बरोबर. पण ज्या अशा स्पॉन्सरकडे गेलोय की ज्याला माहिती आहे की गिर्यारोहण काय आहे, तर तुमचा थॉट काय आहे याच्यावरती? तर मी याच्याकडे ना थोडंसं स्पॉन्सर या दृष्टीने, बरोबर, कारण मी बऱ्याच काय म्हणायचं सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा सामाजिक उपक्रम असतील, मला यथाशक्ती जी काय मदत होईल ती मी करतो. जर समज माझ्याकडे उद्या कोणी आला मला एव्हरेस्ट चढायचं आणि तुम्ही मला मदत द्या, मी त्याला हात जोडून नाही म्हणून सांगतो. ऍज लॉंग एज ही इज गोइंग टू क्लाइंब व्हाया साउथ फेस विथ ऑक्सिजन विथ शेर्पा सपोर्ट अँड ऑन दॅट फिक्स रोप अँड ऑन दोज फिक्स लॅडर्स विच इज डन बाय समबडी एल्स, त्या माणसाला मी हात जोडून नम्रपणे नाही म्हणून सांगतो, जमणार नाही. कारण मला गिर्यारोहण म्हणजे काय हे माहिती असं मी मानतो. पण तो जर समजा उद्या काय असं उदाहरण दुसऱ्या कुठच्या नामवंत इंडस्ट्रीकडे गेला की ज्यातल्या डिसिजन मेकरना गिर्यारोहणाची तितकी माहिती नाही आणि या माणसाचे त्यांच्याशी जे काय कॉन्टॅक्ट आहेत ते फार चांगल्या दर्जाचे आहेत, त्याला पैसे मिळतीलही, ते मिळाल्याबद्दल दुःख नाहीये. पण त्यांच्याकडे जर मी गिर्यारोहक म्हणून एक्सप्लोरेशन करता पैसे मागायला गेलो आणि माझे कॉन्टॅक्ट फार छान नाहीये तर ते मला नाही देणार पैसे, म्हणजे हा दुःखाचा भाग आहे त्यांचा. पण ह्याला कारणीभूत पण मी आहे असं मी मानतो. याचं कारण असं आहे की मी करतोय ते का चांगलं आहे हे समाजाला समजावून सांगत मी कुठेतरी करू की ह्याची गरज काय आहे की दुसऱ्या गिर्यारोहकाला लगेच कळेल, पण लेमॅनला कळेल का? काय एक डोंगर चढला काय वाय डोंगर चढला काय व्हॉट द डिफरन्स? तो बघा 29,000 फुटावर गेला, तुम्हाला तिथे जाता येत नाही म्हणून तुम्ही जळता. मी हे पण ऐकलंय बरं अनेक वेळा. एखाद्या सेन्सिटिव्ह गिर्यारोहकाला कदाचित त्याचा त्रास होईल. म्हणजे मी नेहमी मोठं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर ठेवलेलं क्रिस बॉनिंग्टनचं. क्रिस बॉनिंग्टनने 1970 साली अन्नपूर्णा साऊथ फेस एक्सपिडिशन लीड केली, जी एक लँडमार्क एक्सपिडिशन म्हणून ओळखली जाते जगात, बरोबर. त्याच्यानंतर 72 साली त्याने पहिल्यांदा साऊथ वेस्ट फेस अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला, झाला नाही.
आणि त्या ग्रीनलेज बँक बहुतेक त्यांनी ते अख्खी एक्सपिडिशन त्या काळी मिलियन पाऊंड्सची एक्सपिडिशन स्पॉन्सर केली होती. ओके, त्याच बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड का ग्रीनलेज मला तर आठवत नाही, बघायला लागेल तो थोडा इतिहास, 75 साली क्रिस बॉर्नटनने परत साऊथ वेस्ट फेस चढायचं ठरवलं. टीम गोळा केली आणि पैशांसाठी याच्याकडे गेला. त्या डायरेक्टरनी त्यांना तेच पैसे परत तेवढेच आणि थोडे जास्तच 72 पेक्षा अलॉट केले. ब्रिटन संसदेचा प्रश्न विचारला गेला की 1,500 फूट आता चढायचं राहिलंय त्या मार्गाने एवढंच, त्याच्याकरता परत एक्सचेकरचे एवढे मिलियन पाऊंड खर्च करावेत का? म्हणजे एक प्रायव्हेट बँक एका मोहिमेला पैसे देते. प्रश्न ब्रिटनच्या संसदेत विचारला गेलाय, लक्षात घेणार ते. तर तेव्हा ते काय त्यांचे काय वादविवाद झाले असतील आणि ते पॉझिटिव्ह झालं, हे गेले चढले परत आले. 75 सालापासून 85 सालापर्यंत तर आता हा त्या काळाचा सगळ्यात टेक्निकली अवघड भाग होता गिर्यारोहणातला, जो त्यांनी यशस्वी केला. डग स्कॉट आणि दुगल हासन समिटला पोहोचले वगैरे वगैरे वगैरे. ती कहाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि दॅट बिकेम दॅट इव्हन सुपरसिडेड अन्नपूर्णा साऊथ वेस्ट. इतकी ती मेजर अचिव्हमेंट झाली होती, बरोबर आहे. आणि म्हणून पीटर इंग्लंड आणि रेनॉल्ड मेसनर विदाउट ऑक्सिजन गेले होते की काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सी, हे असं असतं, प्रोग्रेस अशी होते की मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे आधीच्या पेक्षा. पुढची 9 वर्ष क्रिस बॉर्नटनने जिथे जिथे त्या मोहिमेवर प्रेझेंटेशन दिली ऍज अ लीडर, प्रत्येक ठिकाणी त्याला प्रश्न विचारण्यात आला, तू चढलास का रे बाबा, तू पोचलास का समिटवर? नाही हो, मी लीडर होतो. ते ठीक आहे, पण तू समिटला गेलास का? आता लोकांना माहिती नसतं की त्या मोहिमेच्या नेत्याची जबाबदारी केवढी मोठी असते. ही इज नॉट एक्सपेक्टेड टू गो टू द समिट. ह्या प्रश्नाला कंटाळून डग स्कॉट हा माणूस, सॉरी क्रिस बॉर्नटन हा माणूस 86 साली एव्हरेस्ट चढला की मला निदान सांगता येईल जेव्हा मी एव्हरेस्टच्या माथ्यावर जाऊन आलोय. ती त्याची स्वतःची मोहीम नव्हती, ती टीम त्याची स्वतःची नव्हती. तो चक्क पॅसेंजर बरोबर दुसऱ्या एक्सपिडिशन बरोबर गेला, समिटला गेला, घरी परत आला. 2017 साली मी लेक डिस्ट्रिक्ट मध्ये होतो, डग स्कॉटकडे राहायला होतो आणि आम्ही ऑब्व्हियसली क्रिसला इन्व्हाइट केलं एका डिनरसाठी. ये घरीच आपण इथेच गप्पा मारू नाही. आणि ओके, वी आर ऑल फ्रेंड्स. सो आम्ही वी वर चॅटिंग. दे आर ऑब्व्हियसली सिनियर फ्रेंड्स बट स्टील फ्रेंड्स. अरे आयुष्यालाही येतो असं करून तो आला आणि हॅड अ व्हेरी लॉंग चॅट. म्हणजे तो संध्याकाळी 7ला आणि रात्री 12:30ला गेला होता. आणि जनरल असं धतिंग तर चालू होते आमची दोस्त असल्यामुळे. ते किती मोठ्यात तरी त्यांचा पाय खेचायचा माझा हक्क आहे दोस्त असल्यामुळे. आणि मी क्रिसला विचारलं की डगचं मी समजू शकतो, ही क्लाइम्ब साऊथ वेस्ट फेस, इट्स समथिंग बियॉन्ड मी इव्हन टुडे. व्हाय यू वेंट टू एव्हरेस्ट, दॅट टू फ्रॉम साऊथ पोल. तुझी टीम नाही, नॉर्वेजियन का असली कुठेतरी युरोपियन टीम होती. यू जस्ट रीच द टॉप, यू केम बॅक, यू नेव्हर स्पोक अबाउट इट. रादर यू स्पोक अबाउट इट फॉर 5 minutes इन युअर मॅनेजमेंट लेक्चर्स, आणि दॅट टू निगेटिव्हली. मग गेलाच कशाला? तो म्हणाला मी त्या प्रश्नाला कंटाळून गेलो की प्रत्येकाला नाही म्हणायला लाज वाटायला लागली, म्हणून मी जाऊन आलो एकदा. की कोणी विचारलं तू चढलायस का? तो हो मी चढलोय. म्हणाला आता मला या स्टेजला पश्चाताप होतो आयुष्याच्या की मी 86 साली का गेलो. मी माझ्या हाताने माझ्या 75 सालच्या प्रयत्नावर माती टाकली असं मला वाटतं. हे क्रिस बॉर्नटनचे शब्द आहेत. आज दुर्दैवाने दुसरा साक्षीदार हयात नाही डग स्कॉट, पण त्याची बायको आणि लोरेटा म्हणजे क्रिसची बायको या दोघी हयात आहेत. मला विचारलं का त्यांना विचाराय क्रिस बोलला की नाही. मी माझ्या हाताने माझ्या 75 सालच्या मोहिमेवर माती टाकली. त्यांच्या ख्रिश्चनांच्यात माती टाकली असा अर्थ पुरलं असा होतो, म्हणजे नष्ट केलं असा होतो. हे त्या माणसाचं आजचं 2017 सालचं मत आहे त्याच्या स्वतःच्या एव्हरेस्ट टॉप बद्दल. आणि प्रामाणिकपणे मी त्यांची फिलॉसॉफी वाचून मोठा झालेला माणूस आहे. मोठा म्हणजे वयाने. त्यामुळे मला तेच बरोबर वाटतं.